नमस्कार विद्यार्थी मित्र हो, SSC MTS हवालदार रिक्रुटमेंट 2023चे गणितचे सेट आपण बघत आहोत। त्यामधील आजचा हा चौथा सेट आहे। त्यामधील हे पहिलं गणित बघा, तर काय आहे 1170 आणि छेदामध्ये वर्गमूळामध्ये p बरोबर 90 आहे, तर p ची किंमत किती आणि हे चार पर्याय तुम्हाला दिलेले आहेत। बघा हा प्रश्न सोडवून, हा एकदम सोपा प्रश्न आहे आणि त्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रश्न हे मराठीमध्ये असू द्यात किंवा हिंदीमध्ये असू द्यात, काही भिण्याची गरज नाही, कारण SSC MTS हवालदार ह्याचं जे जास्तीत जास्त मटेरियल अवेलेबल आहे ते हिंदीमधून आहे, एवढं लक्षात ठेवा। तर हा पहिला प्रश्न काय सांगतोय, 1170 आणि छेदामध्ये काय दिले, वर्गमूळामध्ये p बरोबर 90, तर ह्या p ची किंमत तुम्हाला काढायची आहे। आता मी हे वर्गमूळामध्ये p आहे ना, ते बरोबर चिन्हाच्या ह्या बाजूला टाकतो, म्हणून होणार काय 1070 बरोबर 90 गुणुले वर्गमूळामध्ये p। आता आपण काय करायचं आहे, संख्या एकत्र करायचं, त्यामुळे हे 90 आहे ना, ते बरोबर चिन्हाच्या ह्या बाजूला टाकूया। त्यामुळे होणार काय, तर 1170 आणि इथं भागाकारामध्ये 90 येणार बरोबर वर्गमूळामध्ये p। भागाकारामध्ये 90 का आलं, कारण इकडे होतं ते गुणाकारामध्ये होतं। त्यानंतर आता काय करतोय बघा, या शून्याला हे शून्य निघून जाणार, 9 एके 9, 9 आपण 117ला भाग घालूया, 9 एके 9, इथं काय बघा 9 एके 9, उरलं किती 2, 9 दुनी 18, 9 त्रिक 27, आलं किती 13, म्हणजेच काय बघा 13 बरोबर आलं वर्गमूळामध्ये p। आता काय करायचं, आपल्याला p ची किंमत काढायची आहे। मग आता काय बघा, p ला काय आहे, वर्गमूळामध्ये p आहे, हे वर्गमूळ जर काढायचं असेल तर दोन्ही बाजूचा काय करायचा, वर्ग करायचा। ह्या 13चा पण वर्ग करायचा आणि वर्गमूळामध्ये p आहे ना, त्याचा सुद्धा वर्ग करायचा। हे 2 ला हे वर्गमूळ निघून जातं, काय होतं, निघून जातं, म्हणून येतंय काय 13चा वर्ग बरोबर p येते, आणि 13चा वर्ग काय असतो 169 बरोबर p, म्हणून p ची किंमत किती आली 169। ऑप्शन क्रमांक सी हे येतं, त्याचं बरोबर उत्तर आहे। 2 नंबरचा प्रश्न बघा, 5 मीटर लांब व 3 मीटर रुंद अशा खोलीच्या जमिनीवर 25 बाय 25 सेंटीमीटर मापाच्या किती फरशा बसतील, आणि हे चार पर्याय दिलेले आहेत। काय म्हटले, 5 मीटर लांब आहे आणि 3 मीटर रुंद अशी एक खोली आहे, आणि त्या खोलीमध्ये 25 बाय 25च्या एकूण किती फरशा बसतील, असा हा प्रश्न आहे। तर बघा, पहिल्यांदा जे फरशांचं जे माप दिले ते सेंटीमीटरमध्ये दिले, आणि जे खोलीचे जे तुम्हाला दिले ते मीटरमध्ये दिले। आपण काय करूया, हे मीटरमधलं आहे ना, त्याला सेंटीमीटरमध्ये करूया। 5 मीटर म्हणजेच काय बघा लक्षात ठेवायचं 500 सेंटीमीटर, आणि बघा लक्षात ठेवायचं 3 मीटर म्हणजेच काय बघा 300 सेंटीमीटर, कारण 1 मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर असतं। आता बघा एकूण फरशा, सूत्र तुम्हाला सांगतो एकदम सोपं, एकूण फरशा काढायचे आहेत तुम्हाला, तर एकूण फरशा बरोबर खोलीचे क्षेत्रफळ, खोलीचे काय बघा लक्षात ठेवायचं खोलीचे क्षेत्रफळ, खोलीचे क्षेत्रफळ, आणि भागाकारामध्ये हे तुमचे एकूण जे फरशीचे क्षेत्रफळ, जे फरशी आहे ना त्या फरशीचे क्षेत्रफळ, हे सूत्र लक्षात ठेवा। काय म्हटलोय मी, एकूण फरशा बरोबर खोलीचे क्षेत्रफळ आणि भागाकारामध्ये फरशीचे क्षेत्रफळ। खोलीचे क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी, मग लांबी किती आहे तर 500 सेंटीमीटरमध्ये आहे, आणि रुंदी किती आहे तर 300 सेंटीमीटर आहे। समजलं, हे झालं खोलीचं क्षेत्रफळ, लांबी गुणिले रुंदी, 5 मीटर म्हणजे 500 सेंटीमीटर आणि 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर, हे वरती लिहिले। आणि फरशीचं क्षेत्रफळ दिले की 25 बाय 25, म्हणजे 25 गुणिले किती 25, म्हणजे तिची लांबी सुद्धा 25 आहे आणि रुंदी सुद्धा 25 आहे। समजलं, आता आपण काय करायचं बघा, एवढं फक्त सोडवायचं। हे कसं सोडवणार तुम्ही, आपण करूया 25 एके 25, 25 दुनी 50, इथं आलं 20, त्यानंतर काय बघा 25 एके 25 उरलं 5, 25 दुनी 50 म्हणजे आलं 20 गुणिले 12, आणि 20 गुणिले 12 किती येते 12 दुनी 24, आणि ह्यो 0 म्हणजे 240, हे त्याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक सी, एकूण 240 फरशा बसतील। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, 2 अंकों की 2 संख्याओं का गुणनफल 2160 है, उनका लस म्हणजे लसावी 180 है, संख्याएं ज्ञात करे, आणि हे चार पर्याय दिलेलं आहेत। काय म्हटले, 2 अंकों की म्हणजेच काय 2 अंकांची 2 संख्याओं म्हणजे 2 संख्या आहेत, त्या 2 अंकांच्या आहेत एवढं लक्षात ठेवा, आणि त्यांचं गुणनफल गुणाकार 2160 आहे, उनका लसावी 180 आहे, तर संख्याएं ज्ञात करे असं म्हटलेलं आहे। तर बघा सोडवून बघा, प्रश्न सुटतोय का तुम्हाला, कसा सोडवायचा बघा,
तर काय म्हटले, गुणनफल त्यांचं जे गुणाकार दिलाय 2160 आणि त्यांचा लसावी 180 दिलेला आहे. तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो, तो काय असतोय, मसावी गुणुले लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार. आता तुम्हाला काय काय दिलेलं आहे, तुम्हाला मसावी तरी ह्याच्यामध्ये दिलेला नाही, तर मसावी गुणुले लसावी किती दिलेला आहे, 180 दिलेला आहे, बरोबर दोन संख्यांचा गुणाकार 2160 दिलेला आहे, बरोबर की नाही. म्हणून मसावी बरोबर 2160, हे इकडे कसं आहे गुणाकारात, इकडे येऊन काय होणार भागाकारात 180, ह्या शून्यालाही शून्य निघून गेली, 18 एके 18, उरलं किती 3, 18 दुनी 36, मसावी किती आला 12. तर बघा मसावी जर 12 आला असेल तर तुमचे जे पर्याय आहेत ना त्या पर्यायाला 12 पूर्णपणे भाग गेला पाहिजे, दोघांना सुद्धा, त्या दोन्ही संख्येना. तर मला सांगा 72ला 12 भाग जातोय, खरं 30ला जातोय का नाही जाईल, तो पर्याय येणार नाही. 36ला 12 भाग जातोय, 60ला 12 भाग जातोय. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. कसं केलंय ते बघा प्रश्न, तर बघा त्याचं 36 आणि 60 पुढे सोडवायची काही गरजच नाही असं मी म्हणतोय, तर त्याचं उत्तर काय 36 आणि 60. तुम्ही पुढे सुद्धा सोडवून बघू शकताय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा, दो संख्याएं एक तीसरी संख्या से क्रमशः 20% और 40% अधिक है, इन दो संख्याओं में अनुपात होगा. आणि हे 4 पर्याय दिलेले आहेत. काय म्हटले, दोन संख्या आहेत, तिसरी संख्यापेक्षा क्रमाने 20% आणि 40% अधिक आहेत, इन दो संख्याओं में अनुपात होगा. हे ज्या दोन संख्या आहेत ना त्यांच्यामधला अनुपात काढायचा आहे. कुणापेक्षा, तिसऱ्या संख्येपेक्षा म्हटले तर ते तिसऱ्या संख्येला बघा, एक पहिली संख्या, एक दुसरी संख्या आणि एक तिसरी संख्या. त्या तिसऱ्या संख्येपेक्षा त्या तिसऱ्या संख्येला आपण 100 आहे असं म्हणूया. तिसरी संख्या किती आहे 100 आहे. तिच्यापेक्षा पहिली संख्या कितीनं ज्यादा 20%, म्हणजे ही संख्या आली 120, आणि ह्याच्यामधली जी दुसरी संख्या म्हणजे ही कितीनं ज्यादा आहे 40नं, म्हणजे ही आली 140. काढलं कसं मी सांगतोय बघा, आपण तिसरी संख्या मांडल्या किती बघा 100, तिच्यापेक्षा 20%नं ज्यादा, काय म्हटले दोन संख्यांमधली पहिली संख्या तिसरी संख्यापेक्षा 20%नं ज्यादा, 100 मध्ये ज्यादा म्हणजे अधिक 100 गुणुले 20% म्हणजे 20 भागिले 100. ह्या 100ला 100 निघून गेलं आणि 20 आणि 100 म्हणजे 120. कळालं. त्यानंतर काय म्हटले 40% अधिक, कुणापेक्षा तिसरी संख्यापेक्षा, तिसरी संख्या 100 तिच्यापेक्षा अधिक म्हणजे इथं अधिक घेतलं, त्या 100च्या ह्याच्या 100च्या 40% म्हणजे 40 भागिले 100 काढलं, 100ला 100 निघून गेलं, 100 आणि 40 140 इथं आलं. हे तुम्हाला समजलेलं असेल. आता काय म्हटलं, इन दोन संख्यांच्या ह्या दोघांचा फक्त अनुपात काढायचा आहे तुम्हाला. एवढा सोपा प्रश्न होता. 120 भागिले 140 करा, 0ला 0 निघून गेलं. बघा बेनं जर याला भागलं, बे सक 12 आणि बे 7 14, म्हणजेच काय 6-7 अनुपात. ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं बरोबर उत्तर आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर 5वा प्रश्न बघा, एक व्यक्ति अपनी 75% राशि पहली बाजी में, शेष की 75% दूसरी बाजी में और शेष की 75% तीसरी बाजी में हार गया और केवल 2 रुपये लेकर अपने घर पहुंचा, उसकी प्रारंभिक राशि कितनी थी. आणि हे 4 पर्याय दिलेले आहेत. काय म्हटले, एक व्यक्ती आपली 75% राशी पहिली बाजी, बाजी म्हणजेच मराठीमध्ये तिला पैज असं म्हणतात, मराठीमध्ये काय म्हणतात पैज, म्हणजेच पहिल्या पैजमध्ये तो आपल्या राशीच्या 75% हरून जातोय. आता उरलेल्या पैशांपैकी 75% ते दुसऱ्या बाजीमध्ये हारतोय, आणि आता बघा उरलेल्या पैशामध्ये उरलेले जे एवढे पैसे असतील त्याच्यापैकी 75% तिसऱ्या पैजामध्ये हारतोय आणि फक्त 2 रुपये बघा घरला घेऊन जातोय. तर त्याची प्रारंभिक राशी कितनी थी असं म्हटलेलं आहे. प्रश्न भरपूर मोठा आहे बघा. हा प्रश्न 10 सेकंदात सुटतोय. कसा सुटतोय ते बघा. आता आपल्याला तिची राशी किती आहे ती माहित नाही, तिला आपण x म्हणूया. तिला काय म्हणूया आपण, तर त्या राशीला आपण x मानली. अर्थात तिच्या 75% तो काय पहिल्या बाजीमध्ये हारतोय. हारतोय म्हणजे काय बघा, बघा समजा 100% होती, त्याच्यामध्ये 75% म्हणजेच काय झालं, तर हे 25% त्याच्याकडे राहते, म्हणजे एक्सच्या 25% आणि 25% म्हणजे किती, तर 25 भागिले 100. बघा इथं लिहितो 25% म्हणजे 25 भागिले 100, 25 एके 25, 25 चौक म्हणजे 1/4,
त्याला आपण काय बघा अपूर्णांकामध्ये केलं, 25% म्हणजेच 1/4 एवढं लक्षात ठेवा. म्हणजेच काय 1/4 तेवढं राहते. आता ह्याच्यापैकी तो 75% परत हरतोय, म्हणजे राहते किती 25%, 1/4 ह्याला परत आणि गुणा, आणि परत काय बघा तिसऱ्या बाजूमध्ये 75% हरतोय, म्हणजे राहते किती 25%, 25% म्हणजे 1/4, आणि घरला शेवटी फक्त 2 रुपये घेऊन जातोय. ह्याची किंमत किती दिल्या 2. अरे झालंच की x बरोबर फक्त 4 गुणुले 4 गुणुले 4 गुणुले 2. तुम्हाला माहिती आहे 4चा घन किती येतोय 64, आणि 64 गुणुले 2 किती 128 झालं. ऑप्शन क्रमांक डी त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा प्रश्न मोठा आहे, खरं सोडवायचा कसा ते तुम्हाला समजलं पाहिजे. हे 4 इकडे भागाकारात आहे, हे 4 भागाकारात आहे, हे 4 भागाकारात, बरोबर चिन्हाच्या ह्या बाजूला गेले तर गुणाकारात, आणि 4चा बघा ह्याचा सर्वांचा गुणाकार करा 128 येतोय, किंवा 4चा घन तुम्हाला माहिती आहे 64, आणि 64 गुणिले 2 128 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 6वा प्रश्न बघा, एक संख्या अपने 5वें भाग से 20 अधिक है वह संख्या है, ती संख्या काय असेल असं विचारले, आणि हे 4 पर्याय दिले. एक संख्या आहे तिच्या 5व्या भागापेक्षा 20 ना अधिक आहे. बघा काय म्हटले, एक संख्या कुठली आहे तुम्हाला माहिती आहे का नाही, तर त्या संख्येला आपण x म्हणूया. ती संख्या आहे समजा x ही संख्या तिच्या 5व्या भागाच्या, तिचा 5वा भाग काय येणार x भागिले 5 येणार. कळालं काय, तिचा 5वा भाग काय येणार x भागिले 5. जर तिचा 4था भाग म्हणलं तर काय बघा x भागिले 4 येणार. कळालं, हे समजलं असेल. तिचा 5वा भागापेक्षा 20 ना अधिक, म्हणजे ही जी x ही संख्या आहे तिच्या 5व्या भागापेक्षा 20 न काय अधिक आहे, असं फक्त दिलेलं आहे. एवढं फक्त मांडायचं होतं आणि सोडवायचं होतं, झालं. आता मी काय करतोय बघा कसं सोडतोय, हे 5 कसं आहे भागाकारात आहे. जर याला घालवायचं असेल तर मी बघा बरोबर चिन्हाच्या इकडे डावीकडं आणि उजवीकडे 5 न काय करतोय गुणतोय. गुणल्यामुळे इकडे काय झालं 5x झालं. प्रत्येक टर्मला गुणायचं. आता ह्याला 5 गुणुले काय होणार x भागिले 5 होणार, अधिक 5 गुणुले 20 होणार. 5 न काय केलं सगळ्यासनी गुणलं. का गुणलं तर बघा इथं छेदामध्ये 5 आहे ना, ते काढून टाकायचं आहे. मला सांगा ह्या 5ला 5 निघून गेलं, आलं 5x बरोबर x अधिक हे काय झालं इथं 100 झालं. आणि इथं काय येणार बघा, हे x बरोबर चिन्हाच्या ह्या बाजूला गेला की 4x येणार, बरोबर काय बघा 100, कारण 5x मधनं x गेले की 4x राहते. आणि मग x ची किंमत हे 4 इकडे आल्यानंतर 100 भागाकारामध्ये 4 होणार, आणि काय बघा इथं लिहितो 100 बघा x बरोबर काय होणार 100 भागाकारामध्ये 4 होणार. 4 एके 4, 4 दुनी 8, उरला 2, 4 25, बरोबर उत्तर किती 25. बघा याचं ऑप्शन क्रमांक बी हे बरोबर उत्तर आहे. बघा हे तुम्हाला समजलं असेल. जर हे समजलं नसेल तर इथं बघा 20च्या खाली काय असतोय 1 असतोय. तिरकस गुणाकार करा, 5 न 20 संघ गुणाकार करा, आणि 1 न काय बघा x संघ गुणाकार करा, आणि छेदामध्ये 5चा आणि 1चा गुणाकार. बघा x न ज्यावेळी 1 ला गुणल्यानंतर xच येणार, अधिक 5 ने 20 ला गुणल्यानंतर किती येणार तर 5 दुनी 10 म्हणजे काय बघा 100 येणार. आणि बघा छेदामध्ये काय येणार ह्या दोघांचा गुणाकार 5चा आणि 1चा किती येणार 5 येणार, बरोबर. इकडे x तर आहेच. आता 5 कसा इकडे भागाकारामध्ये आहे, हे आपण बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला टाकूया, म्हणजे 5x झालं बरोबर x अधिक 100. आता बघा हे x इकडे आहे ना, हे इकडे टाकूया बरोबर चिन्हाच्या, म्हणजे 5x वजा x बरोबर 100. 5x मधनं x गेलं की किती राहणार 4x, 4x बरोबर 100, आणि x आहे तिथे ठेवतो कारण तिचीच किंमत ती संख्या आपण x मानल्या. x बरोबर 100 आणि काय बघा छेदामध्ये 4. छेदामध्ये 4 कुठं आलं, कारण इकडे 4 गुणाकारात होतं, इकडे येऊन भागाकारात झालं. 4 एके 4, 4 दुनी 8, उरलं 2, 4 25, x ची किंमत आली 25. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7वा बघा, मोहन ने 2 टेबल एक ही मूल्य पर बेचे, म्हणजे दोन्ही जे टेबल विकलेले आहेत ना एकाच किमतीला बघा विकलेले आहेत. एक पर उसे 25% लाभ हुआ और दूसरे पर उसे 16% हानि हुई. पुरे सौदे में उसे लाभ या हानी हुई. आणि 4 पर्याय दिलेले आहेत. काय म्हटले 2 टेबल आहेत आणि 2 टेबल एकाच किमतीला, म्हणजे जर समजा एक 500ला विकला असेल तर दुसरा सुद्धा 500लाच विकलेला आहे. आणि ज्यावेळी एक टेबल विकलेला आहे त्यावेळी त्याला 25%चा लाभ झाला आहे, आणि दुसरा टेबल विकल्यानंतर मात्र त्याला 16%चा हानी झालेली आहे. तर या सौद्यामध्ये त्याला लाभ किंवा हानी काढायचं आहे. आता तुम्ही म्हणाल याला 25%चा लाभ कसा झाला आणि याच्यामध्ये 16%ची हानी कशी झाली, तर ते तुमच्या कशावर अवलंबून आहे, खरेदी किमतीवरती अवलंबून आहे. तर राहून दे. बघा काय म्हटले, विक्री किंमत दोन्ही टेबलांची जर समान असेल, मी काय म्हणतोय बघा विक्री किंमत, जर विक्री किंमत काय म्हणतोय मी समान असेल तर सूत्र काय वापरायचं बघा, तर सूत्र वापरायचं अधिक वजा x अधिक वजा y आणि अधिक वजा xy भागिले
100 हे सूत्र वापरायचं. अधिक का घ्यायचं? जर लाभ झाला असेल तर अधिक घ्यायचं आणि वजा केव्हा घ्यायचं? जर हानी असेल तर वजा घ्यायचं. एक्स म्हणजे पहिल्या कंडिशनमधलं घ्यायचं, वाय काय बघा दुसऱ्या कंडिशनमध्ये. मला सांगा पहिल्या कंडिशनमध्ये 1/25% लाभ म्हणजे काय करायचं? अधिक घ्यायचं. अधिक काय करणार? 25 घेणार, बरोबर. त्यानंतर बघा दुसऱ्या याच्यामध्ये काय झाले? 16% हानी म्हणजे वजा काय घेणार? 16 घेणार. आता इथं कुठलं चिन्ह घेणार ते बघा, कारण का एक अधिक येणार आणि एक वजा येणार. अधिक वजा काय होणार? वजा होणार. म्हणजे 25 गुणिले 16 येणार. 25 कोणाची? एक्सची आणि व्हायची किंमत 16. व्हायची किंमत किती आहे? वजा 16. म्हणून इथं बघा लक्षात ठेवायचं वजा चिन्ह आलं. भागाकारामध्ये काय झालं? 100 आलं. बघा आता इथं जरा बघा आपण काय करतोय. 25 एके 25, 25 चोक 100. खाली किती आलं? 4 आलं. 4 परत 16ला भाग जातोय. 4 एके 4, 4 चोक 16. म्हणजे काय राहिले बघा फक्त इथं लिहितो तर राहिलंय काय? तर हे 25 वजा 16. मला सांगा 25 मधून 16 गेले की उरतंय किती? तर 9 उरतंय. खरं कसलं? अधिकचं 9 एवढं लक्षात ठेवा. आणि 9 वजा ह्यो किती आहे? 4 आहे. 9 वजा 4 किती झाला? अधिकचा 5 आला. ज्यावेळी अधिक 5 येईल त्यावेळी काय झाले बघा लक्षात ठेवायचं? लाभ झाला एवढं लक्षात ठेवा. अधिक आलं तर लाभ झाला. अधिक 5 म्हणजे ऑप्शन क्रमांक ए त्याचं बरोबर उत्तर आहे. जर वजा 5 आलं असतं तर 5%ची हानी झाली असती एवढं लक्षात ठेवा. आता तुम्हाला मी काय बघा एक सोडवायला देतो, त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं. इथं सुद्धा काय बघा लक्षात ठेवायचं 10% देतो आणि इथं सुद्धा तुम्हाला 10% देतोय. म्हणजे एक पर उसे 10% का लाभ हुआ और दूसरे पर उसे 10% की हानि हुई, तर पुरे सौदे में लाभ या हानि हुई हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा. हा प्रश्न क्रमांक 8 तुम्ही सोडवा आणि त्याचं तुम्ही कमेंटमध्ये उत्तर सांगा. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न जर समजले असतील तर तुम्ही लेक्चरला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा. त्याच पद्धतीनं आत्मबळ फाउंडेशन या चॅनेलला सबस्क्राईब करा.